Good afternoon, dear students. Today we discuss the new topic, that is valence bond theory. बघा, आत्तापर्यंत आपण लेविस थिअरी पाहिली बरोबर या युनिटमध्ये, आणि पुन्हा बॉन्ड्सचे प्रकार पाहिले डिटेलमध्ये, आणि आणखी काही नवीन पॉईंट्स होते तुमच्यासाठी, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले. बघा, बॉन्ड पॅरामीटर हा जो पॉईंट आहे हा थोडा आपण बाजूला ठेवलेला आहे आणि आज नवीन पॉईंट घेतला आहे, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. आपल्याला प्रत्येक टाईपचा बॉन्ड म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डचं नेचर कसं आहे ते कळण्यासाठी, आणि वेगवेगळ्या बॉन्ड्सची स्पेशालिटी कशी आहे, काय आहे, ते फॉर्म कसे होतात, ऑर्बिटल्स कसे पार्टिसिपेट करतात बरोबर, या सगळ्यांचा जो अभ्यास आहे हा विशिष्ट अशा थिअरीजने दिलेला आहे. जसं एक VSEPR थिअरी आहे, व्हॅलन्स बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी बरोबर. VSEPR थिअरीसुद्धा आपल्याला अभ्यासायची आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आहे, त्याच्यानंतर व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आहेत. अशा या भरपूर नाही, 3 ते 4 अशा थिअरीज आपल्याला या युनिटमध्ये स्टडी करायच्या आहेत. त्यामधली सगळ्यात पहिली आपण आज स्टडी करणार आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. ओके, बघा, दिस थिअरी इज इनिशिएटेड बाय द सायंटिस्ट हिटलर अँड लंडन इन 1927. ओके, सगळ्यात पहिल्यांदा कोणी दिली आहे ही थिअरी? हिटलर अँड लंडन इन 1927. आणि कशासाठी? टू एक्सप्लेन द नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे, तो सांभाळून घ्या. कशासाठी दिली ही थिअरी? टू एक्सप्लेन द नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, मग आता मॅडम तुम्ही सांगितलं तर खरं की बुवा आपल्याला थिअरीज अभ्यासायच्या आहेत, पण कशासाठी अभ्यासायच्या आहेत? व्हॅलन्स बॉन्ड थिअरी का अभ्यासायची आहे बरोबर. याआधी लेविस थिअरी बघितली आपण, पण त्या थिअरीचे काही फेल्युअर्स आहेत, म्हणजे काही ठिकाणी त्या थिअरीने वर्क नाही केलं. मग ज्या ठिकाणी त्या थिअरीने वर्क नाही केलं आणि तिथे आपली ही जी VBT आहे, शॉर्टमध्ये काय म्हणणार आहे आपण? VBT. ओके, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. ही थिअरी मात्र ते जे फेल्युअर्स आहेत किंवा तिथे जे काही आपल्याला यश नाही मिळालं ते सगळे प्रॉब्लेम्स या थिअरीने सॉल्व केलेले आहेत बरोबर. त्यामुळे आपल्याला एक एक पॉईंट आपण पाहू की वाय द VBT इज कम टू एक्झिस्टन्स. The first point is the Lewis theory failed to explain formation of covalent bond. लेविस थिअरीने कोव्हॅलंट बॉन्डचं फॉर्मेशनच आपल्याला सांगितलं नाही आहे बरोबर. त्याच्यानंतर सेकंड, आपल्याला माहिती आहे की कोव्हॅलंट बॉन्ड कसा होतो फॉर्म? बाय म्युच्युअल शेअरिंग, पण ते लेविस थिअरीने आपल्याला सांगितलं नाही. लेविस थिअरीने फक्त काय सांगितलं की ऑक्टेट कंप्लीट करा, बॉन्ड फॉर्म होईल 2 ॲटम्समध्ये बरोबर. मग ते शेअरिंगने होईल की डोनेटने होईल की आणखी कशाने होईल? कंप्लीट ट्रान्सफरने होईल, हे नाही सांगितलं. मग सेकंड पॉईंट, लेविस थिअरी डज नॉट एक्सप्लेन व्हाय मॉलिक्युल्स हॅव डिफरंट बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी अँड बॉन्ड लेंथ. पुन्हा हे सुद्धा सांगितलं नाही आपल्याला लेविस थिअरीनी की मॉलिक्युल्सला किंवा मॉलिक्युल्सची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी किंवा बॉन्ड लेंथमध्ये डिफरन्स कसा काय येतो. आपण 2 पॅरामीटर्स बघितले आहेत बरोबर, बॉन्ड एन्थॅल्पी आणि बॉन्ड ऑर्डर पाहिलं. इथे काय आहे? बॉन्ड लेंथ, म्हणजे बॉन्डची लेंथ किती आहे. इन पिरियडिक टेबल फ्रॉम टॉप टू बॉटम बॉन्ड लेंथ इज इन्क्रीजेस, म्हणजे सगळ्यात बॉन्ड लेंथ कमी कोणाची आहे? HFची. त्याच्यानंतर HCl, HBr आणि HI बरोबर. थर्ड पॉईंट, लेविस थिअरी फेल्ड टू एक्सप्लेन द शेप ऑफ पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स. जसं की अमोनिया आहे, त्याच्यानंतर मिथेन आहे, यांचे शेप्स आता आपल्याला माहिती आहे की टेट्राहेड्रल आहेत बरोबर.
मग टेट्राहायड्रल आहेत हे कोणी सांगितलं? व्हीबीटीनी सांगितलं. पण ते लेविस थिअरीनी केलं का एक्सप्लेन? नाही. देअरफॉर व्हीबीटी इज मोर कन्व्हिनियंट टू स्टडी द total nature of covalent bond and to study the structure and geometry of the molecules. Then third point आला लक्षात? Lewis theory failed to explain the shape of polyatomic molecules. Next VSEPR theory gives geometry of simple molecule theoretically but could not explain them. मी तुम्हाला बोलली मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आहे, VSEPR थिअरी आहे, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. ठीक आहे, हे अभ्यासायची आहे. मी तुम्हाला याचा फुल फॉर्म सांगेलच तेव्हा. या थिअरीनी काय केलं? आपल्याला जॉमेट्री तर दिली की अशी अशी जॉमेट्री आहे, टेट्राहायड्रल आहे की आणखी हेक्झॅगोनल आहे की ट्रायगोनल बायप्लॅनर आहे, बरोबर, की पेंटॅगोनल पिरॅमिडल आहे, हे सांगितलं. पण एक्सप्लेन मात्र करू शकली नाही. थेरॉटिकली सांगितलं की हे असं आहे, पण ते का आहे, कसं आलं आहे, त्याचा शेप जे जॉमेट्री आहे ते तशीच का आली आहे, हे मात्र VSEPR थिअरी एक्सप्लेन करू शकली नाही. ते कोणी एक्सप्लेन केलेलं आहे? व्हीबीटीनी. ठीक आहे. मग हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत, टू ओव्हरकम दिस ऑल द प्रॉब्लेम्स वी नीड टू स्टडी द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. बरोबर. मग हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत हे सॉर्ट आऊट करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता पडलेली आहे? व्हॅलन्स बॉन्ड थिअरीला अभ्यासण्याची. मग काही की पॉईंट्स असतात, की पॉईंट्स आहेत जे इम्पॉर्टंट या थिअरीचे जे स्पेशल आहेत पॉईंट्स, त्याला आपण पॉस्च्युलेट्स म्हणतो. तर वन बाय वन मी तुम्हाला एक एक पॉस्च्युलेट्स सांगते की नेमकं फॉर द बॉन्ड फॉर्मेशन या थिअरीने कुठल्या कंडिशन्स दिलेल्या आहेत. फर्स्ट इज द अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय ओव्हरलॅपिंग ऑफ टू हाफ filled valence orbital of given atom. आपण ऑलरेडी अभ्यासलेला आहे की एक बॉन्ड तयार होण्यासाठी हाफ फिल्ड ऑर्बिटल पाहिजे. जसं की तुम्हाला H2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करायचं आहे, तर तुम्हाला एक हा हायड्रोजन लागेल ज्याचा हाफ फिल्ड कंप्लीट आहे, बरोबर, आणि एक दुसरा हायड्रोजन लागेल ज्याचा हाफ फिल्ड कंप्लीट आहे. मग हे दोघं काय करतील? ओव्हरलॅप होतील एकमेकांवरती, आणि ओव्हरलॅपिंगनी काय बनणार आहे? अशा टाईपनी काय होतील? ते ओव्हरलॅप होतील एकमेकांवरती. हे ओव्हरलॅपिंगसुद्धा दोन टाईपचे असते, ॲक्सियल ओव्हरलॅपिंग आणि लॅटरल ओव्हरलॅपिंग. ॲक्सियल ओव्हरलॅपिंगने जो काही बॉन्ड बनतो that is more stronger than the lateral overlapping. ओव्हरलॅपिंग, बरोबर, एक हा हात आहे आणि एक हा हात आहे. या दोन हातांना मी असं आणलं आणि यांना म्हटलं घट्ट आपल्याला पकडायचं आहे, बरोबर. ही जे काही ओव्हरलॅपिंग असेल, इट इज मोर स्ट्रॉंगर, इट इज मोर स्ट्रॉंगर. आता बघा, हेच दोन हात मी अशा पद्धतीने जोडले. हे जे काही ओव्हरलॅपिंग असेल, हे ओव्हरलॅपिंग कमी स्ट्रॉंग असेल ॲज कम्पेअर टू द ॲक्सियल. दिस इज ॲक्सियल अँड दिस इज लॅटरल. ॲक्सियलनी जो काही बॉन्ड फॉर्म होतो, इट इज मोर स्ट्रॉंगर आणि सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो बाय ॲक्सियल ओव्हरलॅपिंग, अँड बाय लॅटरल ओव्हरलॅपिंग इट फॉर्म्स द पाय बॉन्ड. Okay, it forms the pi bond and it is weaker. It is weaker. ठीक आहे. मग बघा, हे काय झालं? या दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग झालं. आणि याचा इलेक्ट्रॉन इथे ठेवला आणि याचा इलेक्ट्रॉन इथे ठेवला. इथे काय असेल? H पॉझिटिव्ह, H पॉझिटिव्ह. दिस इज द S
ओव्हरलॅप. एस एस ओव्हरलॅप. मॅडम एस एस कुठून आलं? एस एस कसं आलं आहे? हायड्रोजन ॲटॉमिक नंबर किती? 1 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. इथे सुद्धा 1s1. स्पेरिकल शेप दिसत आहे ना तुम्हाला? ऑर्बिटलचा शेप कसा दिसत आहे? स्पेरिकल आहे. स्पेरिकल शेप कोणाचा असतो मग? एस ऑर्बिटल. म्हणून आपण काय लिहिलं? ऑर्बिटल्समध्ये ओव्हरलॅप झालं आणि एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो? स्पेरिकल असतो. बरोबर. म्हणून आपण त्या ओव्हरलॅपिंगला कुठलं नाव दिलेलं आहे? एस एस ओव्हरलॅप. आपण हे ओव्हरलॅपिंगचे टाईप्ससुद्धा पाहणार आहे. ओके, सध्या एवढं लक्षात ठेवा फक्त. तर पहिली कंडिशन काय आहे आपली? फॉर द फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड 2 हाफ फिल्ड ऑर्बिटल्स आर मस्ट. देन सेकंड, the electrons in the overlapping orbitals get paired and confined between the nuclei of 2 atoms. बघा, जे आत्ता समजून सांगितलं मी तेच इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. बरोबर. द इलेक्ट्रॉन्स इन द ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स गेट पेअर्ड. पेअर झाले ना? बरोबर. अँड कन्फाईन बिटवीन द न्यूक्लियाय ऑफ 2 atoms. Confined between the nuclei of the 2 atoms. This is the second postulate. यानंतरचे postulates आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके, थँक्यू. स्क्रीनशॉट